नवी मुंबईच्या उल्वे भागामध्ये राहणाऱ्या सुरेंद्र पांडे या खासगी टॅक्सी चालकाची हत्या करून त्याची कार घेऊन पळून गेलेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकराला संगमनेर येथून अटक करण्यात आली। संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही आरोपींनी सरेंडर केली आणि घटना उघडकीस आली। उल्वे येथे पोलिसांनी सुरेंद्र पांडे याच्या घरामध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांना कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला। उल्वे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया सरकल्याण सिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांना अटक केली। सुरेंद्र पांडे ह्याने रिया आणि तिच्या प्रियकराचे अश्लील व्हिडिओ चित्रित केले होते, ज्या आधारे तो रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता। यावरूनच वाद झाल्याने घरामधील हातोडीने सुरेंद्र पांडे ह्याच्या डोक्यात आघात करून दोघांनी सुरेंद्रची हत्या करत पळ काढल्याची माहिती आरोपींनी चौकशी दरम्यान दिली। या प्रकरणी उल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत। सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उल्वा पोलीस स्टेशन येथे आले। त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा 2 तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही। या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं काम चालू असतानाच संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघ जण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी 2 तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याच्या डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली। या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सिनियर पीआय रजानी आणि त्यांचा स्टाफ या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि आतमधून उग्र वास येत होता। मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकम्पोज्ड बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली। मग एकदा तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उल्वा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 15 तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा तपास सिनियर पीआय रजाने हे करत आहे। सध्या ही जी रिया सरकन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता। या कारणास्तव या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे, पण याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत।